आपण सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल। आणि एक अत्यंत दुःखद बातमी, पद्मश्री डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झालेलं आहे। पद्मश्री डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। डी.वाय. पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन झाल्याची बातमी समोर येते। पद्मश्री डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। डी.वाय. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे। ते भारतातल्या राजकारणामध्ये ते सक्रिय होते। त्यांचं कोल्हापूरमध्ये निधन झाल्याची बातमी समोर येते। भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित असे शिक्षणतज्ञ, परोपकारी आणि ज्येष्ठ राजकारणी। महाराष्ट्रात त्यांना शिक्षण सम्राट किंवा शिक्षण महर्षी या उपाधीने ओळखलं जायचं। त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रामध्ये एक मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात माहिती देतील। मंदार, शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्राचं देखील खूप मोठं नुकसान झालंय। खरं तर डी.वाय. पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात राजकारणापासून केली होती। काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले, मात्र त्यानंतर काही काळानंतर त्यांना हे लक्षात आलं की राजकारणापेक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण अधिक प्रगती करू शकतो आणि सक्रिय राजकारणातून बाजूला होत त्यांनी डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत की राज्यभरामध्ये किंबहुना बाहेर देखील डी.वाय. पाटील शिक्षण संस्था किती मोठ्या प्रमाणात वाढली, पसरली। इंजिनिअरिंग कॉलेज असतील, मेडिकल कॉलेज असतील आणि त्याच्यामुळं डी.वाय. पाटील हे नाव सर्वश्रुत झालं। कोल्हापूरमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडले, मात्र सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून त्यांचा राजकीय वारसा देखील आपण राजकारणामध्ये पाहतो आहोत। इतरही त्यांचे जे नातेवाईक आहेत तर ते कोल्हापूरच्या दिशेने निघालेले आहेत। पद्मश्री डी.वाय. पाटील आहेत, पद्मश्री या किताबानी, या पुरस्कारांनी गौरवले गेलेले। त्याच्यामुळे पुढचे जे काही अंत्यसंस्कार आहेत ते अर्थातच शासकीय इतमामात पार पडणार आहेत। अनेक मोठे राजकीय नेते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचणार आहेत। मंदार, जसं तुम्ही सांगितलं की त्यांनी त्यांच्या संपूर्ण प्रवासाची सुरुवात राजकारणापासून केली आणि त्यानंतर ते शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रामध्ये आले। त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? राजकीय कारकीर्द कशी होती? डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून राजकारणाची सुरुवात केली, आमदार ते बनले। मात्र मी जसं म्हटलं की काही काळ सक्रिय राजकारणात राहिल्यानंतर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला हवं हे त्यांनी ओळखलं आणि त्यानंतर सक्रिय राजकारणातून एका अर्थाने ते दूर झाले। जरी काँग्रेसची विचारधारा त्यांनी जोपासली, मात्र निवडणुकीच्या राजकारणातून ते दूर झाले आणि पूर्णपणे त्यांनी त्यांचा जो फोकस आहे त्यांनी त्यांचा जे काही शिक्षण क्षेत्राकडे वळवला आणि त्यामध्ये देखील त्यांनी अनेक क्रांतिकारी बदल केले। मंदार, विनंती आपण सोबत राहा। खासदार सुप्रिया सुळे सध्या आपल्या सोबत आहेत। सुप्रियाताई, अत्यंत दुःखद बातमी, डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय। शिक्षण, आरोग्य, क्रीडा, राजकारण या सगळ्याच क्षेत्रांचं खूप मोठं नुकसान झालंय। म्हणजे मलाही धक्का बसलाय, अतिशय अनपेक्षितपणे झालेला आहे। त्यांच्या कुटुंबाला, राष्ट्राचा आणि देशाचा